नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि ऋषितला व्लॉग चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत। मंडळी, तुम्ही मला बघू शकता की मी कारमध्ये ऑलरेडी बसलेलो आहे आणि वाजलेले आहेत 8। आम्हाला निघायचं होतं 7, पावणे 8ला सॉरी, आणि ऑलरेडी 10 मिनिटं लेट आहे। आणि मी काल गेल्या व्लॉगमध्ये जसं म्हटलं की आम्ही एकाच कारमध्ये चाललो आहे। सो मागे नेत्रा आहे, आहाना आहे, स्वाती आहे, मिशिका आणि सर्वात मागे श्रेय आणि दिनेश आहे, तो मागे बाहेर फील्ड लागतं। सो आता आम्ही निघालोय। आम्हाला ऑलमोस्ट 4 तासाचा रस्ता आहे आणि 4 तास ड्राईव्ह करून झाल्यावर आम्ही पिट्सबर्गला पोचू टेम्पलमध्ये। सो सर्वात पहिला आम्ही टेम्पलला जाऊ इकडून, आणि मग टेम्पलमध्ये देवदर्शन घेत झालं की मग आम्ही पोटपूजा करू आणि मग डायरेक्ट हॉटेलला चेक इन करू। सो स्टे ट्यून। सो आता आम्ही गॅस स्टेशनला आलेलो आहोत आणि इकडे तुम्ही मागे बघू शकता पेट्रोल पंप आहे। आणि आम्ही एक छोटासा ब्रेक घेतला आहे। 1.5 तासाचा ड्राईव्ह झालेला आहे आणि खूप थंडी आहे। -7 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे, त्याच्यामुळे मी जॅकेट, त्याच्यात मी टी शर्ट आणि त्याच्यात थर्मल असं आहे। आणि आम्ही तिकडे फिरायला जाऊ, त्याच्यानंतर मग आणखीन मी खालचा म्हणजे पायाच्या इकडचं थर्मल पण घालेल, कारण की खूप थंडी आहे आणि मग ग्लोव्ज पण घालावे लागतात। आता आम्ही इकडे ब्रेक घेतला, मस्त पराठे खाल्ले, चहा पिला आणि थोडंफार एक आराम, म्हणजे पाय पण मोकळे झाले 1.5 तासाच्या ड्राईव्ह नंतर। आज मी ड्राईव्ह करत नाही आहे, आज मी बाजूला बसलो, त्याच्यामुळे थोडंसं होतं, म्हणजे ड्राईव्ह करताना कसं कळत नाही, पण बाजूला बसल्यावर थोडं एक चांगलं की मी कॅमेरा घेऊन व्हिडिओज वगैरे काढू शकतो। सो ते सगळं झालं। आता आम्ही लगेच निघतोय परत, कारण की आम्हाला 2.5 तासाचा ड्राईव्ह आहे आणि आम्ही डायरेक्ट पिट्सबर्गला जाणार आहोत टेम्पलमध्ये। सो आपण आता रोडमध्ये मस्त चांगले व्ह्यू बघूया आणि मग टेम्पलला जाऊन भेटूया। स्नो पडला आहे, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की थोडं वाईट दिसतंय। सो आणखीन चांगले व्ह्यूज मिळतील आपल्याला रस्त्यामध्ये। सो त्याचा आस्वाद आपण घेऊया आणि मग पिट्सबर्ग टेम्पलला गेल्यावर आपण भेटूया। तर मंडळी, आम्ही आता पोचलेलो आहोत पिट्सबर्गमधल्या व्यंकटेश्वरा मंदिरामध्ये। हे मंदिर थोडं टेकडीवर आहे, त्यामुळे ह्या स्नोमध्ये थोडं आम्ही केअरफुलीच ड्राईव्ह करत होतो, स्लोली आणि फायनली आम्ही पोचलो। खूप सुंदर असं मंदिर आहे, तुम्ही बघाल तर। आणि बऱ्याच अशा गोष्टी इथे ठेवल्या आहेत, लहान मुलांसाठी गोष्टीची पुस्तकं, देवाच्या छोट्या प्रतिमा इथे ठेवलेल्या आहेत। आणि मंदिरात गेल्यावर इतक्या छान अशा पॉझिटिव्ह सकारात्मक वाईब्स आल्या, खूप छान। आणि आमचं दर्शनही खूप छान झालं, आरतीसुद्धा मिळाली, त्यामुळे खूप प्रसन्न वाटत होतं। इकडे जेवणाच्या इथे झालो आहे। इकडे हा आहे सांबार राईस आणि हा आहे टॅमरिन राईस, आणि आहानाचा जो आहे तो योगर्ट राईस आहे। तिने सांगितलं योगर्ट आहे म्हणजे खाते आहे, आणि हे मिक्सचर भेटलं आहे, आणि इकडे प्रसाद आहे। हे 2-2, $3 मिळते। $3चा एक डबा असतो आणि बऱ्यापैकी पोट भरतं ह्याच्यामध्ये। आणि आम्हाला प्रसादामध्ये ही सफरचंद आणि केळी पण मिळाली आहे, त्याच्यामुळे बरंच सामान खायचं झालेलं आहे, जे आता आम्ही हॉटेलमध्ये जाऊन खाऊ। म्हणजे आमचं आता पिट्सबर्ग व्यंकटेश्वर टेम्पलमध्ये दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही इकडूनच जाणार आहोत माउंट वॉशिंग्टनला। सो माउंट वॉशिंग्टन ही अशीच प्लेस आहे की जिकडे तुम्हाला वरती जाऊन पूर्ण पिट्सबर्ग डाऊनटाऊनचा व्ह्यू घेता येतो, जिकडे तुम्हाला दिसतं की नदी अशी एकमेकांना भेटते आणि त्या कोपऱ्यावर डाऊनटाऊन कसं आहे। सो मागे नेत्रा आहे, त्यांच्या गप्पा चालल्यात, गर्ल स्टॉक चालू आहे हा, आणि आहाना तिचं काहीतरी करते, आणि आम्हाला इकडे रस्त्याला लागले आहे ट्रॅफिक।
आम्ही आता आलेलो आहोत माउंट वॉशिंग्टनला आणि इकडे भयानक थंडी आहे. एक मिनिट मी ग्लोव्ज घालतो. इकडून तुम्हाला जो व्ह्यू दिसेल एकदम खतरनाक व्ह्यू आहे. नेत्राने भयंकर थंडी आहे आणि माझे ग्लोव्ज गाडीत राहिलेत त्याच्यामुळे -10 का -11 आहे आणि इकडून तुम्ही व्ह्यू बघतील. सो हा पूर्ण डाऊनटाऊनचा व्ह्यू आहे जिकडे 3 नद्या मिळतात. म्हणजे एक नदी इकडून येते, एक नदी समोरनं आणि एक नदी या साईडनं. असं या 3 नद्या इकडे एकत्र भेटतात आणि या कोपऱ्यात हे डाऊनटाऊन वसलेलं आहे. आणि इकडे एक ट्रॉली पण असते जी ट्रॉली आम्ही आधी पण केली आहे त्याच्यामुळे आता आम्ही परत ती करणार नाही आहोत. पण ती ट्रॉलीने तुम्ही खालती गाडी पार्क करू शकतात जिकडे पार्किंग आहे आणि मग तिकडून तुम्ही वरती येऊ शकतात. पण आम्ही आमची गाडी इकडे रस्त्यावर पार्क केली आहे. तर तुम्ही इकडे कधी येणार असेल तर तुम्हाला इकडे रस्त्याच्या बाजूला पार्किंग मिळेल आणि त्या पार्किंग $2 ते $4 म्हणजे आय गेस एका तासाला $2 असं पे करून तुम्ही गाडी पार्क करू शकतात. आणि खूप विंडी आहे त्याच्यामुळे सगळे फटाफट फोटो काढून आतमध्ये चालतात. बंद आहे. कुठे बघायचं ऋषी तिला दाखव. ते बंद आहे. सो इकडे ही अशी ट्रॉली आहे ज्याच्यातनं तुम्ही जाऊ शकता आतमध्ये आणि इकडे आतमध्ये शॉप आहे यांचं जिकडे त्यांनी पूर्ण हिस्टॉरिकल गोष्टी किंवा त्यांची हिस्ट्री कशी आहे त्याबद्दल लिहिलेलं आहे. सो पिट्सबर्ग पॉईंट्स इन टाईम. सो आधी हे असं शहर होतं जिकडे 3 नद्या भेटत होत्या. मग हळूहळू कन्स्ट्रक्शन वाढला, छोटी छोटी घरं झाली आणि आता खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत. सो मंडळी आता आम्ही आलेलो आहोत रँडीलँडला जिकडे आम्ही तुम्ही जर आमचे व्लॉग्स आधीपासून फॉलो करत असतील तर आम्ही आधी पण पिट्सबर्गला एकदा आलो होतो. जेव्हा आम्ही बग टू केली होती तेव्हा पण आम्ही हा एरिया कवर केला होता. पण आज पण सगळ्यांच्या सोबत आम्ही हा एरिया कवर करतो आहे. सो रँडीलँड इकडे त्यांनी वेगवेगळ्या अँटिक गोष्टी बनवलेल्या आहेत. वेगवेगळ्या अँटिक गोष्टींनी असं सेट केलेलं आहे. तर तुम्हाला बऱ्याच साऱ्या चांगल्या चांगल्या गोष्टी इकडे दिसतील. आणि इकडे लहान मुलांनी सायकल घेतल्यात आणि त्या चालवतात. आहाना पण एक्सायटेड झाले आहे बघा. इकडे बर्फात खेळते. अरे इधर भी रहेगा अंदर. इंडिया का स्वागत. मम्मा कम, मम्मा आ गई अभी क्या. सो इकडे आणि असे स्कल्पचर बनवलेले आहेत हे सगळे आणि लहान मुलं इतकी एक्सायटेड झाली आहेत हे सगळं बघण्यामध्ये कारण की सगळे टॉईज सगळ्या गोष्टी वेस्टपासनं बेस्ट कसं बनवलं आहे. सो ते खूप एक्सायटेड आहेत आणि ऑलरेडी खेळायला स्टार्ट झालं ते बघा.
आम्ही आलेलो आहोत हॉटेलमध्ये आणि खूप छान रूम आहे. आमचं चेक इन झालेलं आहे आणि बाहेर आहे एक छानसा व्ह्यू. सो आम्ही सेकंड फ्लोअरला आहोत इकडे आणि खूप छान व्ह्यू आहे. आणि इकडे खालती पार्किंग आहे. आणि आहाना इज ऑलरेडी एक्साइटेड. काय दाखवणार? हां, आणि एसीचं कंट्रोल करायचं इकडे आहे. ओके. आणि आणखीन काय दाखवायचं तुला? लाईट पण आहे. हां, लाईट पण आहे. गुड जॉब. आणि पेन्सिल आहे आणि पेपर आहे आणि पेन्सिल आहे. हे काय आहे? हां, काय आहे? तीन फोन. फोन. ट्रिंग ट्रिंग फोन. हो. ओके. आणि इथे दाखवणार. लाईट आहे. ओके, लाईट आहे. लाईट आहे आणि दाखवणार. ते काय आहे? ते फ्रीज आहे छोटासा. फ्रीज. येस. हे काय आहे? ओव्हन आहे. मायक्रोवेव्ह. ओव्हन. येस. झाली टूर. आणि हे काय आहे? ते ड्रॉवर्स आहेत. ह्याच्यात बघा, तिला प्रत्येक गोष्टी विचारायच्या असतात, काय काय माहित नाही ते सगळं. तो मंडळी आणि मस्तपैकी फ्रेश झालोत आम्ही आणि या सगळ्यांनी चहा पिला. मी माझी कॉफी प्यायली आणि मॅगीसुद्धा मुलांसाठी केली होती. इथे जुगाड करून, आपला देसी जुगाड करून मॅगी केली होती. आणि स्विमिंग पूलला जायचं. हां, स्विमिंग आल्यापासून म्हणते मला स्विमिंग पूलला जायचं. इतकं थंड आहे बाहेर आणि तिला स्विमिंग पूलला जायचं. खालती तिने स्विमिंग पूल बघितलं, तिला त्याच्यामध्ये जायचं आहे. आता आमचा असा प्लॅन आहे की इथे रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाऊया. 7:30 वाजता भेटूया. तर मला वाटतं की 8 वाजतीलच निघता. आणि आता आहानला थोडं फ्रेश करते, तयार करते आणि मग भेटू.